नमस्कार. मी अशोक पवार पाटील, जिल्हा संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय साधन सुविधा आस्थापना, छत्रपती संभाजीनगर. मी आता आपल्या हिमायत बागेच्या कोपऱ्यावर म्हणजे दिल्ली गेट रोड जो आहे, हिमायत बाग ते दिल्ली गेट रोड या रोडवर मी उभा आहे. आणि हे बघा, हे पाण्याचं जे आहे ही नासाडी कशी चालू आहे. या पाण्याची नासाडी म्हणजे ज्यावेळेस पाणी येतं इतका मोठा लिकेज आहे. याचे लोंढा पार खालपर्यंत जवळपास आपल्याला दिसेल की एक किमान 3 फरलांगपर्यंत हा लोंढा पाण्याचा वाहत चालला आहे. की दिसतंय आपल्याला पाठीमागे ओबीनी जी क्रॉस झाली आहे त्याच्या पाठीमागे एक रिक्षा उभी आहे. तिथून जे रोडच्या साईडला झाडं लावलेली आहे त्या झाडामध्ये हे पाणी सोडलेलं आहे. एवढं तरी बरं आहे, किमान त्या झाडांना तरी पाणी मिळतं आहे. परंतु माझं कलेक्टर दिलीप स्वामी यांना एवढंच विचारणं आहे की शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एवढी पाणी गळती होते, लोकांना आम्हाला 15-15 दिवस पाणी नाही येत आहे. पाण्याची गळती तुम्ही थांबवू शकत नाही. नुसतं पाण्याच्या बाबतीमध्ये काही धोरण राबवता, कुठे पाण्याच्या धोरणासाठी शपथा खाता काय, हे उगं आपले बोलाचा भात आणि बोलाची कडी. तरी महानगरपालिका आणि आपले जे आहेत कलेक्टर साहेब, स्वामी साहेब यांना मी विनंती करतो की यांनी लवकरात लवकर इथे येऊन या पाण्याची हजारो लिटर पाण्याची जी नासाडी होती आहे ती नासाडी रोखण्यात यावी. नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय साधन सुविधा आस्थापना मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.